नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव सौ सुनीता सोनस बागुल. काय त्रास होता आपल्याला? सर मला ना पायांचा त्रास होता. हां हां. गुडघे खूप दुखायचे. ओके. 5-6 वर्षापासून होता तो त्रास. ओके. भरपूर म्हणजे दवाखान्यांमध्ये दाखवलं, सगळीकडे दाखवलं, पण काही बरं व्हायचं नाही. औषध गोळ्या खाल्लं तेवढं बरं वाटायचं. हां हां. पण मग नंतर पुन्हा तेच परत दुखायला लागायची. ओके. पण मग एकदा मी यूट्यूब बघत असताना हां हां. तुमचं आलं ते जैन ॲक्युप्रेशर थेरपीचं, राईट. विदाऊट मेडिसिन. राईट. तर ते मी वाचलं आणि मग ते आम्ही मॅप लावून तुमचं हॉस्पिटल शोधून काढलं. ओके. आणि मग आलो तुमच्याकडे. राईट. मला याचा खूप चांगला अनुभव आला तुमच्या थेरपीचा. ओके. कारण इतक्या वर्षापासून मी औषध गोळ्या घेऊन परत तेच व्हायचं, पॉवर संपली म्हणजे सगळं संपलं, परत ते तसंच चालायची. पण मग तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही जी थेरपी केली पहिल्याच दिवशी मला एकदम रिलॅक्स वाटलं. ओके. म्हणजे चालण्यात तर तसा फरक नव्हता, पण रिलॅक्स वाटलं जरा पायाला. हो. मग तो तुम्ही 15 दिवसांची सांगितली, पूर्ण 15 दिवस कंटिन्यू केला आपण. राईट. त्याच्यानंतर म्हणजे बराचसा फरक पडला. किती पर्सेंटेजमध्ये? तेव्हा जवळजवळ 50 ते 60% पडून गेला मला. ग्रेट. मग परत तुम्ही बोलले की ती ग्रीप बसलेली व्यवस्थित, तर तुम्ही अजून 10 दिवस वाढवून घ्या. Great. मग ते आपण पुन्हा कंटिन्यू केलं. ओके. तर बराचसा म्हणजे आता 60 ते 70% मला फरक पडलेला आहे. ग्रेट. चालताना त्रास व्हायचा आपल्याला? इतका त्रास व्हायचा की मला पाय टेकता यायचा नाही. अक्षरशः एका पायावर मी चालायची. ओके. आणि तो पाय फक्त मी एक बॅलन्स म्हणून तो पाय वापर करायची. पण आता दोन्ही पायांचा वापर होतोय माझा आणि चांगला फरक पडलेला आहे. ग्रेट ग्रेट. आपल्याला ऑपरेशन सजेस्ट केलं होतं डॉक्टरांनी? हो. डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल, पण ऑपरेशनची भीती वाटली म्हणून हे मला अचानकपणे दिसलं दवाखान्याचं आणि मग इकडे आले. ओके ओके. तर ॲक्युपंक्चरने आपण साधारणतः 25 सिटिंग टोटल घेतलेली आहे. हो. त्याच्याने किती पर्सेंटेजमध्ये आराम आहे आता? आता 70% पर्यंत आराम आहे मला. ग्रेट. मेडिसिन वगैरे काहीच दिलं नाही? काहीच नाही, विदाऊट फक्त थेरपीने? हो. कारण त्या मेडिसिनला इतकं कंटाळले होते मी की आता नको वाटतं ते मेडिसिन घ्यायला. ओके. आणि असं वाटतं आता हे 30% पण तेव्हा निघून जाईल, परत करून घ्यावं असं वाटतंय मला. निघून जाईल. निडल्सबद्दल काय वाटतं आपल्याला? बरेचसे पेशंट निडलला घाबरून जातात, तर आपली प्रतिक्रिया काय त्याबद्दल? निडल्सबद्दल सांगायचं म्हणजे सर, मी आधी म्हणजे इंजेक्शनला खूप घाबरायचे आणि सुई बघितली म्हणजे माझ्या अंगात थरकाप व्हायचा. ओके. ॲक्च्युली म्हणजे ते घ्यायचीच नाही इंजेक्शन. 2 सिस्टर मला धरायच्या तेव्हा मी इंजेक्शन घ्यायची, पण ते सुयांचं मी बघितलं. डॉक्टरांनी मला सांगितलं की हे लावायचं. म्हणजे मला ॲक्च्युली सांगितलं नाही त्यांनी आधी, पण मग त्यांनी लावल्याने विचारलं की किती सुया लावल्या मॅडम. मी तर मला काहीच सांगता आलं नाही. म्हणजे इतक्या हळूवारपणे त्यांनी सुया लावल्या आणि ती चांगली ट्रीटमेंट केली. तर मी तर म्हणते की ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट इज अ बेस्ट ट्रीटमेंट विदाऊट मेडिसिन. आणि त्यात म्हणजे खुशाल जैन डॉक्टर हे अतिशय त्यात निपुण असे डॉक्टर आहे असंच मी म्हणेल. थँक्यू. निडलचा पेन नाही झाला ना आपल्याला? अगदी अजिबात नाही झालंय. कारण मला वाटायचं पण नाही की तुम्ही कुठे सुई लावली हेच कळायचं नाही. ग्रेट. तुम्ही विचारलं सुद्धा, पण मला ते सांगताच आलं नाही की कुठे सुई लावली, किती लावल्या सुया त्या पण नाही सांगता आल्या. ग्रेट. थँक्यू. खूप छान ट्रीटमेंट केलं डॉक्टर. थँक्यू.